नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या ग्रामसेवक पदाच्या एक्झाममध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आता पुढे होणार आहे त्यांना याचा फायदा होईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता. जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक या पदाचा आज पेपर झालेला आहे 16 जून 2024चा. पाहूयात सुरुवात अगोदर तांत्रिक घटक या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न. पहा, जिल्हा परिषद अध्यक्षांचा कालावधी किती असतो हा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संख्या विचारण्यात आलेली आहे. थर्ड प्रश्न, धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, धवल क्रांतीवरती 2 प्रश्न आलेले आहेत असं विद्यार्थ्यांचं मला आन्सर भेटलेलं आहे. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना कोणती आहे असा प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो योजना आहे, किसान सन्मान निधी योजना आहे, अशा अनेक योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे. आता तुम्हाला ज्या ऑप्शन दिलेले होते त्यानुसार तुम्हाला योग्य आन्सर त्या ठिकाणी क्लिक करायचं होतं. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 5, कापूस लाल कीड नियंत्रणासाठी कोणते पीक घेतले जाते? पहा, कापसावरती जी काही लाल कीड जे काही रोग तयार होतो किंवा लाल कीडचा प्रादुर्भाव होतो त्याचं नियंत्रण करण्यासाठी कोणते पीक घेतले जाते किंवा कोणत्या पिकाची लागवड केली जाते असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, बेरोजगारीचे प्रकार विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, बेरोजगारीचे प्रकारवरती प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7, ग्रामविकासाचे अग्रदूत मानले जाणारे गाव कोणते आहे? विद्यार्थी मित्रांनो, ग्रामविकासाचे अग्रदूत मानले जाणारे गाव विचारण्यात आलेला आहे. गाव कोणते आहे असं प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. नेक्स्ट आहे प्रश्न, माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंमलबजावणी कधी झाली? ओके, माहिती तंत्रज्ञान अधिनियम विषयी अंमलबजावणी कधी झाली हा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट आहे जलसंधारण मोहीम कधी सुरू करण्यात आली असा देखील प्रश्न या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये आलेला आहे. नेक्स्ट आहे प्रश्न, मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणते पीक घ्यावे? ओके, सो असा देखील प्रश्न आजच्या पेपरमध्ये पाहायला भेटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते आहे असा देखील प्रश्न या एक्झाममध्ये ग्रामसेवकच्या पेपरमध्ये पाहायला भेटलेला आहे. असेंद्रिय बुरशीनाशक कोणते आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. जमीन खोदण्याची अवजारे, ओके, हा या ठिकाणी अवजारे हा प्रश्न, जमीन खोदण्यासाठी कोणते अवजार या ठिकाणी वापरले जाते असा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले असतील आणि त्यावरती तुम्हाला योग्य अवजार निवडायचं होतं किंवा योग्य अवजाराचा जो ऑप्शन आहे तो क्लिक करायचं होतं. नेक्स्ट आहे पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत असा प्रश्न आलेला आहे. अटल पेन्शन योजना बद्दल देखील या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जात आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करताना योजनावरती देखील फोकस करायचा आहे. योजनावरती प्रश्न 2 ते 3 पाहायला भेटलेला आहे. ओके, त्यामध्ये किसान सन्मान निधी योजना आहे, अटल पेन्शन योजना आहे. हे 2 प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये, आजच्या पेपरमध्ये पाहायला भेटलेले आहेत. नेक्स्ट प्रश्न पहा, पंचायती राजमधील महिलांचे आरक्षण पंचायती राजमधील किती आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या पंचायती राजची रचना. ओके, 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पंचायती राजची रचना कशा पद्धतीने असते असे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे रेशीम उद्योगावरती प्रश्न आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न जर आपण पाहिलं तर वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खोडवा उपयोग कोणत्या पिकात करतात हा देखील प्रश्न आलेला आहे. 21वा प्रश्न पहा, खरीप हंगामातील मुख्य पीक कोणते आहे असा प्रश्न आलेला आहे. नंतर म्हशींचे प्रकार, तसंच शेळींचे वाणवरती प्रश्न आलेला आहे. ओके, कोंबड्यांचा रोग क्रेझी चिकची कारणे काय आहेत असा देखील प्रश्न आजच्या पेपरमध्ये पाहायला भेटलेला आहे.
नेक्स्ट आहे प्राप्तिकर कलमविषयी प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे कलम देखील तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. नेक्स्ट आहे संगणकाविषयी प्रश्न पाहायला भेटलेला आहे. संगणकाचे गुणवैशिष्ट्ये, ओके, संगणकाची वैशिष्ट्ये यावरती प्रश्न आलेला आहे. CPUचे घटक निवडा असा देखील प्रश्न आजच्या ग्रामसेवक या परीक्षेमध्ये पाहायला भेटलेला आहे. संगणक विंडो ऑपरेटिंग सिस्टीम यावरती देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आलेला आहे. भुईकोट किल्ला बांधलेले शतक, ओके, कोणते आहे? कोणत्या शतकामध्ये भुईकोट किल्ला बांधण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि 69वा राज्य पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला भेटलेला आहे असा देखील करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला आजच्या पेपरमध्ये पाहायला भेटलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनावरती प्रश्न आहे. समाजसुधारक महाराष्ट्रचा जन्म या कोणत्या ठिकाणी झालेला आहे, जन्म विचारण्यात आलेला आहे समाजसुधारकावरती. सो ओव्हरऑल जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल क्वेश्चन प्लस करंट अफेअरचे क्वेश्चन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने पॅटर्न राहिलेला आहे. टेक्निकल जे की आपण तांत्रिक घटक म्हणतो ते प्रश्न अशा स्वरूपाचे आजच्या ग्रामसेवक पदाच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहूयात मॅथ, रिझनिंग तसंच मराठी आणि इंग्रजी या विषयाचं कोणत्या घटकांवरती भर आहे ते. ओके, मराठी जर पाहिलं तर पहा या ठिकाणी संभार या शब्दाचा समानार्थी शब्द, ओके, सॉरी हा शब्द या ठिकाणी संभार आहे. ओके, संहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे असा विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, ओके, आणि म्हणी विचारण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो मराठी पॅटर्न जर पाहिलं समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि एखादी म्हण, ओके, म्हणीवरती एखादा प्रश्न आलेला आहे. इंग्लिशचा सेम ॲज युज्युअल आहे. सिनॉनिम समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि पॅराजंबल या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. ओके, सो मराठी आणि इंग्रजी या विषयाचे असे महत्त्वाचे प्रश्न या मुद्द्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला भेटलेला आहे. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो मॅथ आणि रिझनिंग. ओके, मॅथ आणि रिझनिंग जर आपण पाहिलं तर रिझनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे. मॅथमध्ये सिम्पल इंटरेस्ट आहे म्हणजे सरळ वाढ व्याज. ओके, नंतर आहे पर्सेंटेज. ओके, शेकडेवारीवरती प्रश्न विचारण्यात आलेले. सरळ वाढ व्याजवरती 2 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि सिटिंग अरेंजमेंट रिझनिंगवरती 1 प्रश्न आहे. पर्सेंटेजवरती 1 प्रश्न. ओके, सो अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे वयवारी. ओके, वयवारीवरती सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न मॅथमध्ये पाहायला भेटलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीनं मॅथ आणि रिझनिंगचा हा पॅटर्न आजच्या पेपरमध्ये पाहायला भेटलेला आहे. ओव्हरऑल जर पॅटर्न पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्वरूप मी तुम्हाला सांगितलेला आहे संपूर्ण पेपरचा ॲनालिसिस अशा पद्धतीने या घटकांवरती प्रश्न येत आहेत आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने या अभ्यास करावा लागणार आहे. सो एक योग्य ट्रॅक तुम्हाला भेटेल की असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहे आणि या पद्धतीने राहिलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायची गरज असणार आहे. ओके, सो जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण जे ग्रामसेवक पदभरती होणार आहे त्या संबंधित जे स्वरूप आहे पॅटर्न आहे एक्झामचे ते रोजच्या रोज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.